कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही ही परिस्थिती भारतात होऊ शकते। कालीचरण महाराज यांनी हे वक्तव्य केले। हिंदूंच्या रक्षणासाठी राजकारणाचं हिंदूकरण करणं महत्त्वाचं आहे। हिंदू वोटर करणं हा आमचा अजेंडा असल्याचं विधान कालीचरण महाराज यांनी केले। कोणत्याही इस्लामिक कंट्रीत हिंदू सुरक्षित असणे संभवच नाही आहे। ज्यात जिथं कठोरतेने शरिया कानून लागू आहे आणि ही कंडिशन भारतातही होऊ शकते। म्हणून भारतीय लोकांनी आपल्या मोक्ष मार्गाच्या सुरक्षेसाठी, हिंदुत्वाच्या सुरक्षेसाठी, धर्म मार्गाच्या सुरक्षेसाठी एकवटून राजनीतीच्या हिंदूकरणाचा प्रयत्न केला पाहिजे। राजनीतीचं हिंदूकरण करणे आणि हिंदूंना वोटर बँक बनविणे हाच आमचा लक्ष्य आहे। हे आमचा स्पष्ट अजेंडा आहे। तुषार आपटेला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले। तुषार आपटे बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी आहे। 2 चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी असल्याची माहिती। बदलापूरमधील खासगी शाळेतील 2 चिमुकल्यांवर करण्यात आलेला अत्याचार आणि त्यानंतर बदलापुरात जे हिंसक आंदोलन झालं होतं ते संपूर्ण देशानं पाहिलंय। याच प्रकरणातील त्यावेळी त्या खासगी शाळेचा सचिव तुषार आपटे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। शिवाय अनेक दिवस तो कारागृहात देखील होता आणि त्यानंतर त्याला जामीन मिळाला आणि तो बाहेर आलाय। आता मात्र याच तुषार आपटेला बदलापूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आले आणि त्यामुळे बदलापूर शहरातून संताप व्यक्त केला जातो। तुषार आपटे हे आदर्श विद्या मंदिर शाळेचे अध्यक्ष होते। 5 वर्ष 25 वर्ष ते नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करतात। तुषार आपटेंचा जो फॉर्म आहे तो कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे आणि त्यांनी आमच्या भारतीय जनता पार्टीचे जे काही नगरसेवक आहेत त्यावेळेला त्यांनी उमेदवारी देखील मागितलेली, त्याला उमेदवारी दिली नाही आणि जो काही निर्णय वरिष्ठांकडून आलेला आहे त्यानुसार त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांचा फॉर्म कलेक्टर ऑफिसने मंजूर केलेला आहे। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? संपूर्ण देशामध्ये हे सुरू आहे। तुम्ही उत्तराखंडमध्ये अंकिता भंडारीचं प्रकरण तुम्हाला माहीत असेल। भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेताच त्याच्यामध्ये आहे। तिच्यावरती अत्याचार करून तिला ठार मारण्यामध्ये ते भाजपचे खासदार झालेले। आता इथे जे आपटे नावाचे गृहस्थ आहेत RSS आणि भाजपशी संबंधित, त्यांना लैंगिक अत्याचाराबद्दल काय भाजपने बक्षीस दिलंय का? इनाम दिलंय का? पूर्वी इनाम द्यायचे। तो आरोप जर सिद्ध झाला तर त्याला भर चौकात त्याचं मुंडकं छाटून काली मातेला त्याचा बळी अर्पण केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। तो त्या आरोप सिद्ध झाला पाहिजे, कारण की न्याय व्यवस्थेच्या कटघऱ्यात आपण निरंतर वागूनच धर्मराज्याची स्थापना करू शकतो। मंत्री संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेवरून टीका केली। मजबुरी म्हणून आज उद्धव ठाकरे यांची सभा आहे, टोमण्यांची सभा होणार अशी टीका संजय शिरसाटांनी केली आहे। उद्धव साहेबांची सभा ही मजबुरी म्हणून त्यांना घ्यावी लागते। तुम्ही आता जाऊन बघा आणि अवघे 20 ते 25 मिनिटाच्या वर तिथं भाषण होणार नाही हे ठरलेलं आहे। त्या सभेमध्ये एकनाथ शिंदे हे मेन टार्गेट असणार आहेत, कारण की त्यांची गेलेली खुर्चीची जी नाराजगी आहे, जो त्रास आहे तो आताही त्यांना जाणवतोय, त्यामुळे त्यांच्यावर टीका करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।